लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे आले आहेत का? म्हणजे एकूण 3,000 1500 रुपयाचा विचार केला तर एकूण 3,000 रुपये तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे आले आहेत का? जर आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की मला सर 3,000 रुपये प्राप्त झाले आहेत म्हणून. आणि जर आले नसतील तर एक एक तुमचे मी प्रश्न सांगायलो आहे, एक तुमचे जे समस्या आहेत त्या सांगत आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एक्झॅक्टली कळणार आहे की तुमचा जो काही हप्ता आहे तर तो न येण्याचं कारण काय आहे. आपल्याप्रमाणे आपण जी माहिती देतो तशी प्रकारची माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्यावर कुणीही माहिती सांगणार नाही, आपल्याच चॅनलवर त्याबद्दल माहिती मिळणार आहे. ती म्हणजे बघा, माहेरकडे 4 चाकी होती. म्हणजे एखादी लाडकी बहीण जिचं लग्न व्हायच्या अगोदर, बघा व्यवस्थित ऐका, ज्या एखाद्या लाडक्या बहिणीचं लग्न व्हायच्या अगोदर म्हणजे माहेरी त्यांच्याकडे गाडी होती, परंतु सासरी म्हणजे नवऱ्याकडे पतीकडे जे आहे त्यांच्याकडे गाडी नाही. तर फॉर्म कधी भरला होता त्यांनी? ज्यावेळेस त्यांच्याकडे माहेरी गाडी होती त्यावेळेस, परंतु सासराकडे जे आहे गाडी नाही आहे, मग लाभ मिळणार का? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती आहे कोणतं चॅनल देतं? तर आपलं या चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारची दीपक सरकडनंच या प्रकारची माहिती मिळते, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये काही वेगळं सांगायची गरज नाही. आता खूप महत्त्वाचं बघा, माहेरी गाडी होती पण सासराकडे गाडी नाही. माहेरी असताना फॉर्म भरला, परंतु आता सासरी लग्न झाले आहे त्यामुळे सासराकडे तर गाडी नाही आहे. पण अशा कंडिशनमध्ये काही लाडक्या बहिणींना लाभ येणं बंद झालेला आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे, आपल्या लाडक्या बहिणींना लाभ येणं बऱ्याचशा लाडक्या बहिणींना बंद झाला आहे. मग आता त्या लाडक्या बहिणींना जे आहे कोणीही तिथे मार्गदर्शन करायला नाही, तर त्यांनी जरूर तुम्हाला सांगतो आहे, जर तुमच्या काही अशा मैत्रिणी असतील तर त्यांना जरूर आपल्या चॅनलबद्दल माहिती सांगा, जेणेकरून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्या लाडक्या बहिणीला तिचा बिचारीचा लाभ येणाऱ्या टायमामध्ये चालू राहील. तर बघा, समजा तुम्ही माहेरी असताना फॉर्म भरला तर त्यावेळेस तुम्हाला पैसे आले, त्यावेळेस तुम्हाला पैसे जे आहेत ते आले आहे. परंतु जसं तुमचं लग्न होतं आहे आणि लग्नाकडे तुमच्या सासराकडे जे आहे गाडीच नाही आहे, म्हणजे सासर जे आहे माहेरी होती सासरकडे गाडी नाही, तर अशा वेळेस तुम्हाला लक्षात ठेवा, जे आहे तुमचा फॉर्म जो आहे माहेरला असताना भरलेला असल्यामुळे तुमचा जो काही अर्ज आहे तो रद्द होतो. पण सासरकडे तर गाडी नाही. मग अशा वेळेस काय करायचं? मग आपल्याला जी काही माहिती आहे डॉक्युमेंट्समध्ये दिलेली ती अपडेट कशी करायची या संदर्भात हा व्हिडिओ आहे. एकदम कमीत कमी वेळेमध्ये सांगतो आहे. बघा, परत सांगतो आहे, फॉर्म भरताना माहेरी 4 चाकी होती तुम्ही मला सांगता आहात, तर त्याचं कारण सांगतो आहे. त्याचं कारण साधं सिंपल आहे, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना सोप्या भाषेमध्ये समजतं ते. बघा, फॉर्म भरताना माहेरी 4 चाकी होती परंतु सासरकडे गाडी नाही. म्हणजे मग फॉर्म भरताना होती माहेरी, म्हणजे याचा अर्थ तुमच्या डॉक्युमेंट्सवर कोणची लागलेली आहे? तर डॉक्युमेंट्सवर लागलेली आहे ती म्हणजे माहेरकडची गाडी लागलेली आहे, माहेरकडे जी असलेली गाडी लागलेली आहे. त्यामुळे सरकारला काय माहीत आहे? सरकारला जिथे माहिती दिसते आहे त्याच्यानुसार तुमचा फॉर्म रद्द केला जाणार. आता तुमची पण जबाबदारी आहे ना की तुमच्या फॉर्म सासरकडचा जो फॉर्म आहे तिथे गाडी नाही, अशा प्रकारची माहिती अपडेट करणे. आणि अपडेट नाही केली तर त्याचा जे काही परिणाम आहे ते तुम्हाला झेलायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ हवा असेल, अशा प्रकारची माहिती कोणी सांगणार नाही. आपल्या चॅनलवर कोणत्याही गोष्टीचा एकदम डेप्थमध्ये फॉलोअप घेतला जातो आणि बऱ्याचशा योजनांच्या इथून पुढे पण व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे एकही तुमच्या मनामधला डाऊट ठेवणार नाही. तर मग अशा वेळेस सासरकडे तुमच्याकडे गाडी नाही आहे तर मग काय करायचं ते सांगतो. बघा, जे डॉक्युमेंट्स असतात तुम्हाला जर का ऑनलाईन फॉर्ममध्ये एडिट करून डॉक्युमेंट्स अपलोड करता येत नसेल, म्हणजे रेशन कार्ड आणि तुमच्याकडे गाडी नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचा तर तुम्हाला काय माहिती तिथे टाकताच येणार नाही. पण रेशन कार्ड तुम्ही अपडेट करणं गरजेचं असतं यावेळेस. कुठल्या साईडचं सांगतो आहे? तर रेशन कार्ड करायचं आहे तुम्ही, ते म्हणजे तुमच्या पतीकडचं. बघा, तुमच्या पतीकडचे जिथे तुमची गाडी नाही तिथे करणं लागेल. मग ते रेशन कार्ड जर तुम्हाला अपडेट करता येत नसेल तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जे आहे तुम्ही या माध्यमातून जे अर्ज करून तुम्ही मला पूर्वी जे आहे मी माहेरकडे फॉर्म भरला होता तर त्यावेळेस माहेरी माझ्याकडे जी आहे गाडी होती परंतु सासरकडे जे आहे कुठल्याही प्रकारची गाडी नाही, तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही विनंती अर्ज करू शकता. लक्षात ठेवा, शेवटी तुम्ही असं नका विचार करू तर मग सरकार तर समजेल की त्यावेळेस जे आहे गाडी होती मग तुम्हाला कसं काय लाभ आला वगैरे, एवढं डोकं लावू नका. फक्त साधा सिंपल नियमानुसार काय नियम काय म्हणतो? नियम म्हणतो की गाडी नाही पाहिजे. मग आता तुमच्या सासरकडे गाडी नाही ना, मग कशाला टेन्शन घ्यायचं आहे? तर अशा वेळेस तुम्ही ती माहिती अपडेट करणं गरजेचं आहे. याचा अर्थ तुम्ही पात्र लाभार्थी आहात.
त्यामुळे तुम्हाला परत लाभ मिळेल, काही काळजी करायची गरज नाही. परत सांगतोय, जर तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करता येत नसेल तर तुम्ही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जे आहे स्पष्ट माहिती सांगून तुमचं जे आहे रेशन कार्ड वगैरे त्या बाबतीत एडिट करण्याचं जे आहे त्यांच्याकडनं त्या गोष्टी करून घेऊ शकता. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, काही बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कमेंट्स खूप विचारलेले आहेत. त्यापैकी एक कमेंट मी तुम्हाला मुद्दा म्हणून एक सविस्तर विचारलेली कमेंट्स होती, तर त्या पद्धतीनेच दाखवते बघा. त्यांनी विचारलेलं आहे बघा, 4 चाकी आहे पण माहेरीच्या डॉक्युमेंट्समध्ये होती. बघा, 4 चाकी होती पण माहेरच्या डॉक्युमेंट्समध्ये होती. माहेर बघा 4 चाकी आहे पण माहेरी आहे, डॉक्युमेंट्स माहेरचे दिले होते, कारण त्यांनी फॉर्म भरताना ऑब्वियसली माहेरचे त्यावेळेस दिलेले आहेत. परंतु लग्नाच्या नंतर बघा सासरी जी आहे गाडी नाही. आता सासरी गाडी नाही आणि नियमामध्ये गाडी त्यांच्याकडे, आता नियमानुसार जर पाहिलं त्यांच्याकडे गाडी आहे का नाही, पण दुर्दैवाने त्यांचा लाभ येणं बंद होऊ शकतो. बघा, अचानक पैसे येणं जे आहे बंद झाले आहे आणि असं घडू शकतं का? तर हो, असं घडू शकतं. कधी कधी DBT इनॅक्टिव्ह असल्यामुळे पण अचानक पैसे येणं बंद होऊ शकतात. पण यांचं तर फॉर्मवर गाडी पहिल्यांदा चढलेली आहे, परंतु दुसऱ्या वेळेस सासराकडे गाडी नसल्यामुळे जे आहे त्यांना जे आहे खरं तर त्या नियमानुसार पात्र आहेत, आता पात्र आहेत, समजलं. तर त्यामुळे त्यावेळेस जे आहे त्यांनी विचारलेलं आहे की सासरकडचे जे रेशन कार्ड जे आहे तर ते कसे ॲड करावे. तर साधं सिंपल आहे, महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जे आहे जाऊन तुम्ही त्या गोष्टी अपडेट करू शकता तिथून. कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत, नारी शक्ती ॲपहून फॉर्म भरलेले आहेत त्यांना, किंवा अंगणवाडी सेविकेकडनं फॉर्म भरलेले आहेत. अशा लाडक्या बहिणींना फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध होत नाही. मग कशी करायची? तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जाऊन आपण त्या प्रकारची दुरुस्ती आपण करू शकतो. थोडक्यात सांगायचं तात्पर्य, या प्रकारची माहिती कोणीही सांगणार नाही. परत सांगतोय, माहेरी एकेकाळी गाडी होती मात्र सासरी गाडी नाही आहे. तर तुमच्या फॉर्मला जे आहे अशा प्रकारची, खरं तर माहेरी गाडी असताना पण तुम्हाला फॉर्म भरायला जमत नव्हता, माहेरी 4 चाकी असताना पण फॉर्म भरायला जमत नव्हता, पण काही लोकांनी भरला. पण नियमानुसार त्यांना माहिती नव्हतं म्हणा, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे कारणं वेगवेगळे लोक देतात. पण खरं तर लक्षात ठेवलं आपण, सासराकडे गाडी नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता नियमानुसार पात्र लाभार्थी आहात. पूर्वी होता का नाही हे तुम्ही ठरवा, पण पूर्वी नव्हता ऑब्वियसली, पण आता जे आहे तुम्ही लाभार्थी आहात. त्यामुळे तुम्ही नक्कीच याबद्दल जे आहे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जे अर्ज करून या गोष्टीची दुरुस्ती केली पाहिजे. जर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला दुरुस्ती करता येत नसेल, रेशन कार्ड अपडेट करता येत नसेल, तर या प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते, हे तुम्हाला माहीत आहे. काहीही तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात किंवा मार्च आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा, नक्की प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.